हरी धन्य गुरु कृपा हरी पहंता ममता दुर्गी घालुनी अंजन डोळा दाविला स्वयं प्रकाश गोळा बोधे बोधविले मला बोधे बोधविले मला संकल्पाचे नाही विना घालुनी अंजन डोळा दाविला स्वयं प्रकाश गोळा देह विदेह निरसले एका जनार्दनी धन्य केले घालुनी अंजन डोळा दाविला स्वयं प्रकाश गोळा पांडुरंगा करू प्रथमन माना गुरु हरे होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानरति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजरं मोक्षानां नामदानस्य लक्ष्यं गुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा दयाच्या संगतीने विराग झाला मनोधरीचा जन्मास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुतीला मनोजव मारुत तुल्यवेगं जितेंद्रिया बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायिकमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल
घालून अंजन डोळा दाविला स्वयंप्रकाश सद्गुरू निष्ठ माझे मायबापांनो, परमार्थ प्रेमी मायबापांनो, आजचा अतिशय पवित्र दिवस आहे आणि आजच्या पवित्र दिवशी माणसाच्या उद्धाराचं ज्ञान, माणसाला पुन्हा जन्माला येऊ नये याचं ज्ञान ज्या ऋषी मुनींनी सांगितलंय, आद्य महर्षी व्यासांनी ही परंपरा आपल्याला घालून दिली. मायबाप, आज व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. जीवाला कळत नाही, जीव समजून घेत नाही, अशा जीवाला साधू संतांची, ऋषी मुनींची, नवे भगवंताची तळमळ आहे का त्या जीवाचा आलेल्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर त्यानं काय करावं याचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. विठाला विठाला देवाजीच्या पूर्ण कृपेनं, साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं, संत महंत अशा सर्वांच्या कृपाशीर्वादानं आपण हा गुरुपौर्णिमेचा उत्सव श्री क्षेत्र शिल्लेगाव या ठिकाणी सर्व मंडळी तुम्ही आम्ही मिळून करत आहोत. अगदी कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण चाललो. 7 ते 9ची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या सर्व संत मायबापाच्या माध्यमातून आली. तुमच्या सर्व संत मायबापांचे लाख लाख धन्यवाद. अशाच एका विचारानं, एका आचारानं परमार्थ करण्याची आजची काळाची गरज आहे. मायबापांनो, जीवनामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर मायबाप बंधनाशिवाय प्रगती होऊ शकत नाही. म्हणून अतिशय उत्कृष्ट असं प्रकारचं नियोजन आपल्या सर्वांनी केलं. गुणीजन विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी दुपारी सेवा दिली हरिभक्त परायण राजू महाराज शिंदे यांना सुद्धा नमस्कार करतो. तसेच आमचे आपल्या गावातील दैवत हरिभक्त परायण भगवत आचार्य कोरबाजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. माझ्यासारख्या पामराच्या सेवेला त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. अगदी मृदंग सम्राट आमचे मर्दंग महामेरू ते गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी गेलेले होते, पण त्यांचा दुपारी फोन आला, बाबा मी येतोय. हे माझ्यावरचं प्रेम आहे तुमचं. विठाला विठाला. सागर महाराज कुकलाराच्या चरणी नतमस्तक होतो. आणि तुम्ही सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध सर्व साधक मायबाप, तसेच ज्यांच्या कृपा आशीर्वादाने या खोक्याला, या दगडाला शेंदूर लावून देवत्व प्राप्त करून दिलं, असे आपल्या सर्वांचं हृदय स्थान सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा आणि ज्या महात्म्याच्या पोटी जन्माला आलो मायबाप सद्गुरू सच्चिदानंद ब्रह्ममूर्ती मारुती बाबा दंदाले त्यांच्या कृपाशीर्वादानं हा कृतज्ञतेचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. गुरुमाता हरिभक्त परायण गंगूबाई दंदाले या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. परमार्थ कसा करायचा आम्हाला माहीत नाही, का करायचा माहीत नाही, कशा करता करायचा माहीत नाही मायबाप. याच्यातलं आपल्याला म्हणता कळत नाही. पण आलेला जीव संसारानं हैराण झालेला आहे, दुःखानं गाय झालेला आहे. आणि प्रत्येकाला अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायकरता प्रत्येक जीव धडपड करीत आहे. आणि त्या जीवाला कुठेतरी आशेचा किरण दिसावा एवढ्या करता गुरुपौर्णिमा. विठाला विठाला. आणि अतिशय अगदी नम्र असलेले, कुठल्याच प्रकारचा अभिमान ज्यांच्याजवळ नाही असे आमचे हरिभक्त परायण एकनाथ महाराज चव्हाण अगदी निरोप देण्या गेल्या येतात. बरं, काही लागत नाही त्यांना. इतकं म्हणजे बिचारे सरळ सोप्या मनाची माणसं, यांना सुद्धा नमस्कार करत तुमच्या चरणावर. आणि आमचे हे सर्व ट्रस्टी मंडळी, हे सौदा बाबा मंगल कार्यालयाची जेवढी ट्रस्टी मंडळी यांना लाख लाख धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढं मोठं सहकार्य करतात. कारण बाहेर ग्रहण करायची इच्छा असते, परंतु पाणी पावसाअभावी होत नाही आणि या माऊलीची संख्या जादा असते. त्याच्यामुळं आपल्याला तुमच्या सौदाबाबांनी जास्त कृपा केलेली आहे, म्हणून हा सभामंडप सुटेबल आहे सगळ्या गोष्टींना. तसेच आमचे हरिभक्त परायण जे आम्हाला सकाळपासून संध्याकाळ
अगदी ताजेतवाने ठेवतात. काय नाही आपल्या आचार्यात बाळू भाऊ अगदी त्यांना गावाचा खडा नस माहिती कोणाला किती क्विंटल लागत सांगत एवढं परफेक्ट त्यांचं गणित आहे. त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी या यज्ञाला श्रमाच्या माध्यमातून असेल अनंत प्रकारे ज्यांनी मदत केली मायबाप त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण मी सद्गुरूचा दास आहे. मी तुमच्या सर्वांचा दास आहे आणि तुमची सेवा व्हावं तुमच्यापर्यंत साधू संतांची परंपरा जशीच्या तशी जावी एवढ्याकरता मला शेंदूर लावला. विठाला विठाला तुमच्या सर्व पवित्र अण्णांच्या सेवेकरता घेतलेला भक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा प्रसंगानुरूप गुरु पौर्णिमेचं महत्व सांगणारा जीवनामध्ये गुरु कसा असावा गुरु कोणता करावा किती करावा ते सांगतात बघा. कोणता करावा कसा करावा जीवाला कळत नाही आणि जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत जीवाला परमार्थाला सुरुवातच होत नाही. सद्गुरू वेगळा गुरु वेगळा श्री गुरु वेगळा बर का. पण जीवनामध्ये सद्गुरू यावा आणि त्या सद्गुरूनं अनादी काळाचं असलेलं तत्व त्याला नाम म्हणतात. त्याला परंपरा असते आणि त्या परंपरेचं तत्व जीवाला देण्याकरता आमच्या सर्व 18 भूखंडातील झालेल्या संतांचं ध्येय एकच होतं. येती या करणे गावा संतांचं अवतार कार्य आजच्या उत्सवाचं प्रयोजनच ते आहे मायबाप. बीज नाम जीवाला मिळालं पाहिजे. बीज नाम जगामध्ये सहसा मिळत नाही. कारण देव दुर्लभ असलेली गोष्ट आहे. कारण जर उघडं असतं तर समाज लयाला गेला नसता. उघडं असतं तर प्रत्येक जीवाला मिळालं असतं. वाढणाऱ्या जवळ नाही दरबारी काय का बरं का वाढणाऱ्याच्या बकेटीत नाही तसं वाढेल. मला गंज वाटत सगळ्याला गुलाबजामुन खावा द्यावा पण विचार नाही आणा जमन का नाही. आमच्या साधू संतांनी समाजाने हाताची भरपूर त्रास दिला तरी हेच काम केलं आणि मी सुद्धा जीवनात देहात श्वास असेपर्यंत नामाच्या व्यतिरिक्त बोलणार नाही. आणि ज्या दिवशी नामाच्या व्यतिरिक्त बोलाल त्या दिवशी फाशी घेऊन मरण. विठाला विठाला त्या गोष्टीनं आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती होते मायबा. जीवाशिवाची भेद होते. जे काम संतांनी केलं तेच काम करावं. आपले सद्गुरू सर्वांचे सद्गुरू सांगत होते मायबा उद्धाराचा सांग उद्धाराचा सांग. ज्या गोष्टीला जीवाचा उद्धार होतो ना ती गोष्ट सांग. बदा सांगणारा घर जगात पडलेले आहे. असंच चक्री कीर्तनाला उभा राहायचा प्रसंग आला. एका घंट्याचं कीर्तन म्हणजे चक्री कीर्तन. फेटा बांधला. आम्हाला जरा दुसरी शायनिंग मारायची सवय होती पहिली मला. कीर्तन झालंय धडपून कीर्तन केलंय कुठे कीर्तन केलंय. माझे सद्गुरू समोर बसायचे. माझं कीर्तन ऐकायला मी लय भाग्यात आहे. बोलतो आपण खरंच लय भाग्यात आहे. आपले सद्गुरू आपल्या समोर बसून असे कीर्तन ऐकत होते आणि त्यांना गुदगुल्या होत ते कीर्तन ऐकता ऐकता.
आणि ते सांगायचे. माझं पहिलंच कीर्तन मी सासूर वर्ष पहिलाच घटामध्ये बाबा आला बघा तरी आत्मा माहिती स्वाध्याय आपल्या स्वराचं ज्ञान नाही का ज्ञान नाही. पण त्यानं बांधलं भाऊ धर्मा करता पटका बांधला. मी सांगायला लागलो पांडव प्रतापाच्या गप्पा. चैत्रात असं केलं यानं तसं केलं ते चाललं. माझं पार 1 घंटा कीर्तन संपून गेलं. हा बघत माहिती कीर्तन होऊन गेलं. कीर्तन झाल्यानंतर बाकीच्या महात्म्यांची कीर्तन झाली. जेवाचा टाईम झाला. सगळे जेवण निघून गेले. माझा हात धरला. महात्म्यानं बाजूला नेलंय बाजूला. आज प्रकाशाची जिनी साक्षीला येतात. सद्गुरूनं असा हात धरण धरोनी मजला हात या कांतात नेलं. या कांतात पण मंदिरात पहिलेच नेलं. या कांतात नेलं आणि सांगितलंय हो गावात जायचं. गावात सांभाळ येतो. त्या सांभाराकडून 2 रुपयाचं चमडं आणायचं. 2 रुपयाचं. किती रुपयाचं चमडं पहिले गावात सांभाळ येत होते. घेत होते ना अण्णा का नाही बरोबर ना. मग ते 2 रुपयाचं चमडं आणायचं. त्याला एक रब्बल आणायचं. त्या चमड्याला 2 होल पाडायची. ते रब्बल बांधायचं. इचकीचं लाकूड लावायचं आणि त्या इचकीचं लाकडाच्या रबलाचे ना दगड जर अडकला गुतीला वळला तर पाखरं उडून जात होते. पाखरं अरे पाखरच काय चोरच सुद्धा पळून जातात. त्यांना जाता का नाही गगनला जाते का नाही. अरे जर 2 रुपयाच्या चमड्यामध्ये पाखरं काय चोरं पळून लावायची ताकद आहे तर प्रभूच्या नामामध्ये उद्धाराची ताकद नसेल का. उद्धाराचा सांग याच्याकरता तुला फेटा नाही लागला. तारीख मिळत नाही मिळत. समाज ऐकल नाही का तिकडच मरण जो तो भोगील त्याच्या कर्माची फळ. पण जे सत्य पवित्र निर्मळ आहे ती गोष्ट समाजाला सांगण्याचा प्रयत्न कर आणि त्याचा हा विचार ज्यांनी आपल्याला पुन्हा माझ्या डोक्यातून जातोय अजून भानावर. त्यांनी आपल्याला 3 वर्षापासून अतिशय सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम दिली. आमच्या हरिभक्तपरायण किरण महाराज नरोडे भगवान परमात्मा त्यांच्यावर कृपा करत राहू. अशी साथ तुम्ही आम्हाला देत राहू म्हणजे कार्यक्रम सगळ्याला अतिशय सुटेबल अशा प्रकारचा होईल. म्हणून जगत हे सगळं जे गोष्ट आहे मायबाप मी जे तुम्हाला सांगतोय हे परंपरेचं ज्ञान आहे ना. हे परंपरेचं ज्ञान लोक पावलं. लोकले ज्ञान जगे पहिले समाजाला काही कळत नाही. पहिले समाजाला याच्यातलं म्हणता माहीत नाही आणि ज्याला माहिती आहे त्याला धडाचं सांगावा का. काही पण सांगून चालतं का. काही नाही सांगायचं तरी चालतं. उद्धाराचा साथ कथा करून चौथा होईल समाजाचा. हो नाही 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 मायबाप उद्धाराचं ज्ञान संतांच्या मुठीमध्ये परंपराच्या काय म्हणे ज्ञानदेव 22 वर्षाच्या लेकराला कळावं
आमचा परमार्थ करता करता उशापायला अगरबत्त्या लावायची पाळी आली मायबाप. आमच्या डोक्यात उतरू नाही का ज्ञान देवा म्हणे नाम जपा, मग आम्ही जपत नाही का? हरी हरी म्हणती सारे, हरी हरी जाऊन आलो मी सारे. चंद्रभागेपासून बरं का वाळवंटापासून महागावापर्यंत विठ्ठला मायबाबा पांडुरंगा, विठ्ठला मायबाबा पांडुरंगा त्याला सगळी म्हणाली. ते देव नाही करू राहिले, ते देवाचं नाव नाही घेऊन राहिले आणि ते म्हणून राहिलं नामस्मरण करा नामस्मरण करा, ते करून नाही राहिले. मग त्याला का विमान आले की नाही मायबा? नाही ना. परमार्थ का करायचा, परमार्थ कशा करता करायचा हे सांगणारा व्यवस्थित असला पाहिजे मायबाप. जर आपल्याला सांगणा मार्गदर्शक जर चांगला नसला, भेटला नाही मायबाप बरं का, तुका म्हणजे त्याचा पिता नाही जीव आणि शिव एकाच ठिकाणी आहे मायबाप. फक्त अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घ्या, भ्रांती घालवण्याचं ज्ञान केलं ते केलं मायबाप. तुझं आहे तुझं माझे, तुझं आहे तुझं माझे, तुझं आहे तुझं माझे, तुझं आहे तुझं माझे, जागा तुझं आहे. हे अत्यंतिक सुख आहे. किती कोटी रुपये दिल्यानंतर मिळाल विचार करा बरं. दिसायला विचित्र वाटतं घ्या, कुठून परमार्थ आला अंगात ठेवलं. आजूबा भ्रांती गेली नाही, चांगले चांगले ज्ञानेश्वरी पाठ असलेला माणूस याला विरोध करतो, पागलपणा आहे. या लागी लोक भाग्यता भागवतामध्ये राजबाबा सांगतात, हे नाचे प्रेम उन्मानिता लोक नया म्हणती पिशाच्यता, हा बोधू सहसा पंडिता न कळे. गुरुदेवानी फुटकेला वारा, गुरुदेवानी फुटकेला वारा, गुरुदेवानी फुटकेला वारा, गुरुदेवानी फुटकेला वारा.
बारीक ऐका, बारीक ऐका. कुठून आलं ना, ऐका कुठून आलं. जे बालकाची इंद्रिय विषय विसरती सोहम भावे प्रचिती प्रकट होय. पाण्याला जर खालून जाळा लावला तर उकळी किती महिने येते. ओय मेंटल, पाण्याला जर खालून जाळा असला माऊली उकळी किती महिने नाही येते. कुठून झालं आघातात येतं. जेव्हा आघात यायची गोष्ट आहे का. पावे पुराणे विचारो वर्म चुकला मायला उद्धाराचा वर्म सोप आहे पण त्याला नाक असा लागत आहे तरी घडवून त्याची गिनती नाही. जपी मर गए सहस्राठ्याऐंशी मायबाप. नाही असे किती गेले कोट्यानं कोटी किती तरी गेले मायबाप. आस्तेची आम्हा पुढे रिगतात कुटीवरी परिप्राप्तीची या पैदली पाहिला निघे. समाजाचा काही दोष नाही याच्यामध्ये. नाही समाज याच्या आमचे सद्गुरू सांगायचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद सांगायचे समाज सोन्याहून पिवळा आहे. समाजाला याच्यात काही माहितीच नाही ना. समाज पाहिजे आपल्याला पाहतो आणि त्या रंगात तुम्ही जात का वरी फणसाला काटे. फणसाला काय राहते फणसाला काय राहते काटे. आत अमृताचे गोट आत काय राहत पण काटे कशाला पाहता. जर तुम्हाला त्या सुखाला पात्र व्हायचं असेल एखादी माझी ताई आहे उपवर झालेली ताई आहे ती जर म्हणले मला आई व्हायचंय ते काय सत्यनारायण मानावं लागलं. नंतर जर तिला आई व्हायचं असेल तर काही प्रक्रिया असेल का नाही. तुम्ही प्रक्रियेमध्ये हात घालू नये. असं कुठं असतं का असं कुठं असतं म्हणजे कसं असतं. जर आई व्हायचं असेल तर तिला लग्न करावंच लागेल. जोपर्यंत लग्न बिगर लग्नाची आई होती बिगर लग्नाची आई होऊ शकत नाही ती. नाही तसं जीवाला जर शिवाला पात्र व्हायचं असेल मायबा या श्रीपाद बाबानं हो या बाबानं हो निज रूपाला जाळीला जीवाचं लगीन शिवाजीला या
परिणाम होतो. झेंडूबाम लावल्यावर परिणाम होतो नाही? झेंडूबाम लावल्यावर परिणाम होतो का नाही? होते नाही? साऱ्या झेंडूबाम मध्ये ताकद आहे, देवाच्या नावात ताकद नसेल का? आमच्या गुडघे ठणकुरा लेन डोक्याला बॉम्ब लावायचा धंदा चालला. अरे मारायचं सगळ्याला जे माझ्या सगळं माझं पूर्ण कीर्तन होते याची गॅरंटी का? या शिक्का मारून येईल का? मी मर नाही सांगता. तू कुलू कीर्तन कर, अटॅक आला हा? कीर्तन उपाधीचा करणं, कीर्तन उपाधीचं करणं, कीर्तन मी नाही करू राहिलो. साळुंगी मंजूर बोलत सेवाई, साळुंगी मंजूर बोलत सेवाई, साळुंगी मंजूर बोलत सेवाई, साळुंगी मंजूर बोलत सेवाई. ही कविता भ्रांती घालायची, भ्रांती जीवाची आणि शिवापत्तीची भ्रांती आहे मायबाप. ती भ्रांती घालायची आणि भ्रांती सद्गुरु शिवाय निघत नाही. माझा ऐकू नका, ज्ञानोबराय सांगतात भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन. गुरुवाक्य म्हणजे काय? त्याला फल यंगन म्हणजे गुरुवाक्य काय म्हणतात? गुरुवाक्य ज्ञानोबराय सांगतात भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्यानं मन दुतले आत्मस्वरूपी घातले हरोलिया. भ्रांती दया करता मी देह नावाची भ्रांती, मी देह नावाचा अज्ञान घालवण्याकरता सद्गुरूला शरण जावं लागेल. जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही मायबाप, तोपर्यंत आपल्याला खऱ्या परमार्थाला सुरुवातच होत नाही. कारण पहिले काय सांगितलेलं आहे? गुरु प्रचिती, नंतर आत्मप्रचिती आणि नंतर शास्त्र प्रचिती. जगात उलट चाललं. गुरु बाजूला राहिला, आत्मप्रतीच्या प्रमाण फारकती देईल आणि शास्त्र प्रतीची वाचायला चालला. सारच पाठे 4 पडे 6 पडे 18 किए मुपाट, एक आत्मज्ञान की कबर नाही जैसे बडबडे भाट. आत्मज्ञान व्हावं असं वाटत असेल आपल्या परंपरेचे सद्गुरू सच्चिदानंद महाराज बाबा जाणवत उपनंदात आणि म्हातारपणामध्ये झालेले लेकरू वयाच्या 5व्या वर्षी 5 वेद 4 वेद पाठ होते त्यांचे. गणपाठी होते. 5व्या वर्षामध्ये 4ही वेद पाठ होते. कोणत्या वेदाची कोणती ऋचा कशी विचारा सांगत होते. पण जीवनाला तळमळ लागली बरं का. वेद पाठ असल्याने घाबरलो. सत्यनारायणाची पोथी नाही, वेद पाठ होते म्हणते नारायण बाबा जालवकरांचे. आणि ते नारायण बाबा उद्धाराची तळमळ लागली आणि त्यांना वाटायचं पुन्हा त्याने हरी गवसेला बाबा. आवडलं. उपरती निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं. माईबाप आई वडिलांनी सांगितलं तू म्हातारपणाला झालेला आहे, आमचा आता फर्टीचा प्रवास चालू झालेला आहे. अरे आमची मूठमाती देऊन टाकत तू खुशाल काय करत होती कर, पण आतून उकळी फुटाव. आमचा तर आरसे तर बहुत बड़ी अंदर से राम जा. आतून उकळी फुटावा, आतून पोटा दुनिया उल्हासता आणि रंगी गाता पण नाचता अंतरी द्रव झाला चिंता. ती अवस्था पाहिजे भागवताचं वर्णन बघा. आणि नारायण बाबांनी आई वडिलांना परमिशन मागितली, दिले नाही. परंतु वैतागाने निघून गेले. गुरु चांगला भेटावा ना. गुरु काय करायचा? गुरु काळात शिक्षण दिलमाशी झाली. काय करायचं? गुरु गुरु जन्म वाया गेला. बाकीच्या तू म्हणाले की नाही गुरु एवढ्या करता करायचा असतो दादा. गुरु एवढ्या करता करायचा
एंबडे का मानायचे असतात. एंबड्याने काढी चालली का नाही? ज्या मुलानं स्वरूपापर्यंत दिलं त्या मुलाला काढी लावत्या का नाही? तो गुरुचं का सांग लाईट का नाही? तो कोणा म्हणून तुला लावा लागते का नाही? पण हे मन एवढ्या करताय परमार्थामध्ये चालत असताना मायबाप सद्गुरू शिवाय ज्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याला विचारावं का नाही? आता मला पंढरपूरला धडकायचं आहे. जो जाऊन आला त्याला विचारावं का? तो गेलाच नाही ज्याला पंढरपूरच नाही त्याला विचारावं. कोणाला विचारावं? पंढरपूरची वाट कोणाला विचारावं? ज्याला ठाऊक आहे त्याला ना. आणि कोणाला विचारावं? ज्याला पंढरपूरच माहित नाही. विठाला विठाला बघा ना देवदावी आईचा कोणा घेतले नामस्मरण करता करता ज्या काही खाचं खळगे याच्यामध्ये ते खाचं खळगे दूर करायला करतात. लोकांना सिद्धी प्राप्त करायला 12-12 वर्ष उलटे तप करावं लागत, त्या टाळून द्यावं लागत. काहीला दूर गिळावं लागत मरुस्त, काही काट्याच्या फासटावर हात केले. काय करता? फक्त सिद्धी मिळाय करता. आज नामाची साधना करा. आता इथं बसेल माझी ताई, इथं बसेल तुम्हाला मी फुकट नाही बोलत. नाही 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 माझ्या सद्गुरूनं मला फुकट फुकाचा धंदा नाही सांगितलं. इथं बसेल तिला सिद्धी जाऊ दे, मला कोणती सिद्धी प्राप्त झाली तिने सांगायची. ती इथं बसेल आता, पण तिकडं जाऊ देत नाही सद्गुरूंना. तिकडं जर गेला सिद्धी लागली पिशे हे आमचा धंदा नाही. तो आमचा धंदा नाही. तो काय केलं? पाण्यावर चालायला 12 वर्ष माती घातली. नावाने 10 रुपये दिले तर येऊन थोडी काही. तू काय 12 वर्ष माती घातली बसला. आयुष्याचं माथेला करून ठेवलंय. नाही ना मायला एवढ्या करता सद्गुरू राहतात. त्याला जर वैराग्य निर्माण झालं कितीतरी लोकांना नर्मदा परिक्रमणाला गेले तिकडे जागी पिटू घालून आली. त्याला 4-4 लेकरं बाबा चला माझ्या संगीता की तुम्हाला मी भाडं त्याला लेकरं असताना ते नर्मदा परिक्रमणाला गेले तिकडं कुठंतरी वैराग्य निर्माण होता. भक्ती भाग्य ओ संडाले तुम्ही ही भक्ती करा, जी संतांना प्रेरित भक्ती करा, परंपरेची भक्ती करा. ज्यावेळेस तुम्ही त्या मार्गावर चालशाल त्यावेळेस तुमच्यावर काहीतरी खानाखुणा प्रकार होतात. माझ्या मुक्ताईला ज्ञानोबरायानं अनुग्रह केला. माझी मुक्ताई मार्गीला संतच ऐकायचं नाही. तुम्हाला आमचं नका बावळटायचं ऐकलं. संतच ऐकशन का नाही? ज्ञान म्हणता का नाही? आधी शक्ती मुक्ताबाई म्हणता का नाही? ज्या मुक्ताईला ज्ञानदादानं ज्यावेळेस अनुग्रह केला त्यावेळेस माझी मुक्ताई सांगते. सुंदर सुंदरिया
हाती गती बरती तुमचं आमचं परम भाग्य आहे मायबाप. हे जे पाहायला मिळलं ना हे सुद्धा आपलं कोट जन्माचं पुण्य समजा तुम्ही. अडचणीतून शोधून काढली पाण्याची युवा. जरा ऐका माय बापा हो. जर स्वस्वरूपाला पात्र व्हायचं असेल ना जरा बारीक ऐका. जरा बारीक ऐका माय बापा हो. अडचणा पाडीला भांग अडचणीतून शोधून काढली भल्याची वाट. बर का हो. परमार्थामध्ये सुद्धा इतकं अवघड आहे. अर्थ लोपले पुराली नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मना साधन बुडविले. हो अडचणीतून शोधून काढली भल्याची ही वाट. अडचणीतून जे संसारी जीवाला जमून असं बायका पोरं समजता करता येईल असं बघा. अरे सांगणाऱ्यांना खूप व्यवस्थित सांगितलं मायबाप. त्या काळात नाही समजून घेतलं म्हणून व्यवस्थित लिहून ठेवलं मायबाप. साधू संतांचे तुमच्या आमच्यावर लाख उपकार आहे मायबाप. आज जर साधू संत नसते ना मायबाप अरे नमुन्यामध्ये गेलो असतो आपण. नाही ना. तुकारिया बरोबर रामोरे संत कधी स्वतःच दुःख जगाला सांगत नसतात. जे संत असतात मायबाप ते स्वतःचा त्रास जगाला सांगत नसतात. ओशी जगाचे आघात म्हणायचं नसतं. तुमच्या आमच्यापर्यंत ज्या महात्म्याने हाडाची काढे केली मायबाप तुमच्या गावात परंपरा यायला लई दिवस झाले. हो तुमच्या गावात परंपरा यायला लई दिवस झाले मायबाप. त्या काळामध्ये तुमच्या गावाला तुकडा खाऊ घातला द्यायला म्हणून आज एवढा समाज गोळा झाला. आई सद्गुरूला कोणा सातबारे देऊन नाही दिले. नाही काय दिलंय उलट तुकड्या करता मौती झाले गायला. संताला तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही. ज्याला अपेक्षा असते तो संत नाही. ऐशी कळवळ्याची जाती गरी लाभावी प्रेम. संताला कशाची अपेक्षा महात्मा तुमच्या आमच्यापर्यंत आला मायवा. पोटाला भागत नसली चक्र येऊन पडत होता पण कोणाला तुकडा मागितला नाही त्या महात्म्यानं. आणि त्याच्या पोटी तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. नित्य वेळी म्हणत होते येतो तुकुर काही बोलणं झालं माफ कर बाई. तुकुर काही बोलणं झालं माफ कर बाई.
माझी ताई जर स्वयंपाक करत असेल तर महात्मा तिच्या चुलीपर्यंत गेला. तुला ज्ञानेश्वरी सांगतो बघ, ती माऊली चुलीवर स्वयंपाक करते आणि या महात्म्याला तिला तिथं ज्ञानेश्वरी सांगितली. मायबाप, अरे बघा संत कसे असतात. संत नव्हती जगा माणसाच्या वाली दिसायला माणसं असतात पण असायला त्याची वृत्ती स्वरूपकार असते. काय काय ज्ञानोबाच्या नावावर किती जमीन करून दिली तुझा? काय किती करून दिली? तुकोबाच्या नावावर काय दिलंय? सद्गुरूला काही देता येत नाही. मायबाप, तुम्ही आमच्या फुटपट्टी निवडतो. गुरुला कपडे करायला पाहिजे, जर का फाच्या घ्यायचं होता काय लागत नाही गुरुला? ज्याला गुरुला कपडे लागत असतात तो गुरुच नाही. समाजा मेंटल खोबडीचा ज्याचा कटाळा त्याचा मांडला. विचार करा बरं, तुला काय सांगायचंय? जीवनाचा उद्धार व्हावा असं बोलत असेल, स्वस्वरूपाला पात्र व्हावं असेल, आमचं ऐकू नका. नाद बाबा मंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगा. संताला शरण गेले, ऐशा संता शरण जावे. अशा संताला मी शरण गेलो. झालं काय? गुरु कृपा झाली ना, आमची माडी झाली, आमची गाडी झाली, आमच्या घरात नाडी आली. गुरुची कृपा ही नाशिवंताची गुरु कृपा करणार आहे. आणि ज्यानं नाशिवंताची कृपा केली तो गुरु असा का? विठोबाचे आनंद कराये विठोबाची शपथ होऊन सांगतात नरकाला जावं लागलं. माझे सद्गुरू मला सांगायचे शेवटपर्यंत सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा धंदा भाऊ महाराज होऊन राशील नरकाला जाशील. मी आता दुपारी या मावल्या बसेल त्याने असं द्यायला गेला गोळा करीत होते. ते पण भाऊ तुम्ही कशाला गोळा करणार? मी काही जोड गुरु होऊ नाही राहायचं. मायबाप ज्या दिवशी गुरु होऊन राहील ना त्या दिवशी नरकाला जाईल. नाही 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 तुमच्यातला आत्मा माझा वेगळा आहे. गदर घाटून गेले मोठा झालो. नाही 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 विठोबाची आत म्हणजे शपथ नरकात जाणे जावाच लागतं.
हो रंग पाक गोटी यात्रा धन्य गुरु कृपा झाली. वाह. गुरुची कृपा झाल्यानंतर काय भावा जीवनामध्ये काय परिवर्तन भावा. गुरु काय परिवर्तन करतात. नाशिवंत देता ब्रह्म देता नाशिवंत देता ब्रह्म देता आईची याची कथा पुराणात या मर्यादा अनंत जन्मापासून जन्माला घालायला आणि मराला काय म्हणजे ती गोष्ट करता नाश करतात सद्गुरू. बघा नाथबाबा काय सांगतात. अहंता ममता दूर गेली. इथं हा सांगत आला ज्ञानेश्वर देखील म्हणतात नवल अहंकाराच्या विशेष न लगे बसलेल्याच्या पाठी कीर्तनकाराच्या बोकंडी अहंकार कोणाला आहे. अहंतेने नालले उडाभरे वयाले, उडाभरे मायाले, उडाभरे वयाले. अहंकार इतका भोगलाय माणसाचा का विचारू नका. माझ्यासारखं कोणी नाही, माझ्यासारखं कोणाला येत नाही, माय इतके राग कोणाच्यात पट नाही, माय इतका पाठ कोणाचा असं पाठे लिहिले होते अजून टाईम होता. अजून त्या गोष्टीला वेळ माय बा. अहंकार खचून जर भरला रावणाची विनंती होता की नाही. रावणाचं ज्ञान रामाचं पण नव्हतं की नाही. सगळ्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना ती डिस्कोटी देऊ त्याला काय घेतली पालखी घातली होती त्याच्यावर बसत होता हे डिस्कोटी देव रावण खाऊन द्यावा याचा अहंकार. आणि हा अहंकार झालायचं ज्ञान सद्गुरू देतात. धन्य गुरु कृपा झाली. अहंता हो तेच बरोबर आहे सांगतात. अहंकार गेला तुला म्हणे किती कोटी रुपये दिल्यावर अहंकार दे. किती दान धर्म केला ना अहंकार दे. किती बाई अंगाला परमार्थ केलं ना अहंकार दे. उलट लोकांनी ये अहंकार जावा असं वाटत असं, ममता जावी असं वाटत असं. नामाचा नांगर कल्पनेच्या वेळी, नामाचा नांगर कल्पनेच्या वेळी. नामाचा नांगर कल्पनेच्या पेली. कल्पना आधीच्या जर घालायची असेल तर नामाचा नांगर घालावा लागतो. वाटे नामावे
असं आडून बोलावं लागतं माझा, तसं नाही बोलल्या जाते. बघा ना, नादबाबा सांगतात माझ्यावर गुरुची कृपा झाली, माझ्यावर सद्गुरू जनार्दनाची कृपा झाली आणि जनार्दनाने दिलेलं वर्म, काही वर्म असेल का नाही, देहामध्ये परिवर्तन व्हावा काही वर्म असेल का नाही मायबाप. जरा आपण शुद्ध माणसं आहोत, जोपर्यंत वर्म येत नाही मायबाप तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही, आणि वर्म मिळूनही जर परिवर्तन नाही झालं बाई काय का, वर्म मिळूनही जर परिवर्तन नाही करून घेतलं, कोणाची काय बाजी, स्वतःची अनहित हे जरी न ऐका, म्हणून दुसरा येईल हे जरी न ऐका, सरळ सद्गुरूंना सांगायचं काम करत असतात. नाथांनी सगळ्यात एवढे संत एवढ्याने सांगायचा प्रयत्न केला नाही, समाजाला करावा असं काही नाही. अरे करायचं तर करा, नाही नका करू, तेच काही जातं का याच्यामध्ये. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायला काही करायचं नाही होतं का, ज्ञानोबरायला हे विश्वची माले श्रीमती तीर टिंबुना चर चर ज्ञा बोलविल्या मी बोले मी चालविल्या तुझे झाले मी आला विल्या प्राण माले घासी तारिता. एवढे जर ते झाले असतात तर त्याला ज्ञानेश्वरीची काही गरज होती का. आपल्या सारख्याला पुढे नीट धडकाय करता ज्ञानेश्वरी आणि ममता जन्माला कारणीभूत, आणि त्या वाट लावायचं काम सद्गुरू प्रणित जे नाम जीवनामध्ये येतं त्या जीवाचा नामाचा अंगीकार केला रे केला. इतकं सोपं आहे की हाताने करायचं नाही, पायाने करायचं नाही, वैतरी वाल्यानं सुद्धा करता येत नाही बाबा, इतकं सोपं आहे. ज्याचा श्वासाचा परिचारू भागवतामध्ये नाथबाबा सांगतात, ज्याचा श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुखाचा चारू तेजीची घर बांधिले. हा अहो नाथ बाबा, ज्याची तुमची अहंता आणि ममता गेली, धन्य गुरु कृपा झाली. तुमच्या गुरुने नेमकं सांगितलं काय, आमची आई नाही घालत होती का, आपल्या काळात लहानपणी घालत होती काजळ, काजळ त्याला अंजन म्हणायचं. काय घालत होती, पोराला चांगलं दिसावा, नजर चांगली राहावा, फासड व्हावा, नजर चांगली राहायचं अंजन घालीत होती की नाही. लय चांगलं दिसत होतं म्हणून झाडपाला थोडी चोपडीत होती, घालवणी अंजन डोळा. काय केलं त्यांनी, कृष्णांजन कृष्णांजन एक वेळा
एकदा ते घालायचं एकदा घातलं रे घातलं नाही बा हिमीर दुःख गेले फिरले भ्रांतीचे पद देह विकास देह विकास ही भ्रांती प्रत्येक जीवात आपण देह नाही मायबा नाही 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 आपण देह नसून आत्मस्वरूप आहे आणि आत्मा कधी येतही नाही आणि आत्मा कधी जातही याची ओळख सद्गुरू करून देतात म्हणून घालून अंजन डोळा डोळ्यात अंजन घातल्याबरोबर नाथबाबा सांगतात माझ्यावर परिणाम झाला नाथबाबा सांगताय जे अंजन माझ्या सद्गुरूनं घातलंय बघा ना तुम्ही जैसे डोळिया अंजन भेटे काय बोलत नाही वाट ज्ञानेश्वर आमचे अख्ख्या भारतात त्याच्यावर तुला घालताना ती ज्ञानेश्वरी जैसे डोळिया अंजन भेटे त्यावेळी दृष्टीचं पाटा फुटे त्याच वेळेस ज्या वेळेस सद्गुरुनाथानं कृपा केली रे केली हो ते अंजन डोळ्यात घातलं रे घातलं काही वेळी दृष्टीत पाटा फुटे मग वाच पाहायचे ते प्रकटे महानी केव्हा माझ्या सद्गुरूनं कृपा केली अंजन डोळ्यात घातलंय पण मी नाचलोय 12 वर्षे सुनी भंजनावर मी त्या गोष्टीचं काय केलं साधना केली साधना घासलो मी फुकट भेटू शकत नाही आनंद जन्मीचा जन्म दया परमार्थाची चाल तिने सांगावे आणि परमार्थ आम्ही उभा करून आलो का दररोज भजनाची चाल रोज भजन करतात हे भजन सांगितलं का दररोज भजनाची चाल नका का झोप यायला समजा नित्य नेमादरे अरे नित्य नेमाचं भजन सद्गुरुनाथ सांगतात मला नित्य नेमाचं भजन तुम्हाला कोणी सांगून रोज म्हणाले तुम्ही नित्य नेमे नाही नित्य नेमे प्राणी बरोबर आहे पण नित्य नेमाला काय करा आणि पाठ असावा का वाट माहिती असावा ज्ञानेश्वरी पाठ असावा का वाट माहिती असावा येण्याची पंथे प्रमाण घेतलं मी केव्हा लांबू द्या बघा तुम्ही काय सांगितलं घालून अंजन डोळा डावीला स्वयंप्रकाश डोळा कोणी लोन देण्याचा छावकी चैतन्याचा ज्यावेळेस माऊलीवर निवृत्ती दादाची कृपा झाली आणि कृपा झाल्याबरोबर माऊली सांगते सासरी पेली पकायची प्रकाशले
ते अनादी काळात असलेलं तत्व भेटत नाही. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तिची झाला अंग तुका आता. ती जे ज्ञान पावली चैतन्यानं तुकोबाला दिलं, ती जे ज्ञान तिचे अंजन जनार्दन स्वामीने एकनाथाला दिलं, त्याचा परिणाम आहे काय अंजन दिलं? अभंगाचं तिसरं चरण घेतलंय तुम्ही. तिसरं चरण काय सांगितलंय? बोधी बोधी येणे. कशाला बोधे मायबाप? सगळे नाम धारक. बोध कशाला आहे? बोध दिला म्हणजे सांगाले. क्रांती घालवण्याचं ज्ञान सद्गुरुनाथ करून देतात. दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे. आमचे प्रबंध नाही हो हे माठा काय नाचले म्हणजे काय नाचले डीजे आता या इथे सोडून दिल्या पहिले पोरं नाचत होते बा बिघडले पोरं. पोराचे बापन माया बी बिघायला आता ही बोलत करावं लागत नाही. त्याच्याकरता 50,000 पुन्हा करणार आणि एक वाजत वारे वा संस्कृती आशीर्वाद ना लोकांचे सगळे त्याच्यात आशीर्वाद काय लागत तुम्हाला. तिकडच काढीला आमचं मध्ये योजना तुमच्या मागे कोणी निर्माण आहे. साधू संतांचे आशीर्वाद चांगली संतान पाहिला व्हायला लागते. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट पावलो पंढरी पेठ. अरे माझ्या स्वरूपापर्यंत येऊन घातलं माझ्या जनार्दनाला. आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाण्याकरताचा हा मार्ग आहे, पवित्र मार्ग आहे. बोधी बोधी याने मार्ग जवळी अर्जुना हा बोधू न भेटे म्हणा जवळी या साधना भजावीची लागली. अजंता घेवरी सावध अजंता घेवरी सावध ज्या मनामुळे जन्माला यावं लागतं ना, ज्या मनाला वासना आहे, ज्या मनाला अहंकार आहे, ज्या मनामुळे पाप होतं, ज्या मनामुळे कर्म तयार होतं, त्या मनाची वाट लावायची आणि ती वाट बोधाला लागते. म्हणून नाथ बाबा सांगतात बोधी बोधी येणे मन. म्हणजे संकल्प विकल्प करत नाही. न पुण्यम न पापम न सत्यम न दुःखम न मंत्रो न चिंतन न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोजनन्य भोक्ता. ते पाप करू शकत नाही. नाही 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 नाही. आणि त्या मनाला मायबाप उन्मन करण्याचं साधन, मनाला उन्मन करण्याचं साधन सद्गुरुनाथ देत असतात. मला हे राम झाले, मला हे राम
गेलं ते मन राम झालं म्हणजे त्याच्या सगळ्या वासना निघून गेल्या, त्याच्या सगळ्या इच्छा निघून गेल्या. हो, झाली पापा तापाती सैन्य गेले उठावती, आठव गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. अरे संतांचा मार्ग खूप चांगला आहे नाही आपण, आणि तुम्ही आम्ही खूप पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे. फक्त त्या गोष्टीचं महत्त्व जाणून घ्या. साधू संताला शरण जा, आणि सरळ जाऊनही जमत नाही मायबाप. हो, नाही जमत वर्म जीवनात येऊनही नाही चालत मायबाप. नाही, बापाला जमीन घेऊन ठेवली, जत्रा लगाची मारून पोटाला पिढ्या देऊ जर मारुती दर्शनाला आला असेल तर चहा नसेल पिलं ती माग जाऊन बसला असेल तिकडं. नाही, माग 5 रुपये वाचलं, दुसऱ्याला जर पाणी तर 10 रुपये वाचलं. नाही, काय करता माझ्या करता करून ठेवायचं, येते त्याच्याकरता करून ठेवायचं. बापानं एवढं हलास अपेक्षेला कष्टानं 5 एकर जमीन घेतली. घेतल्यानंतर त्या पोराला माहिती झालं आपल्या बापानं 5 एकर जमीन घेतली. बाप दर्शन घेतलं का प्रदक्षिणा मारता मागे घेऊन जा, आणि पोरग पुढे यायचं, सकाराम ये तुकाराम ये. माया बापानं 5 एकर घेतली, माया बापानं 5 एकर घेतली. काळपोटी जमीन 5 एकर घेतली, बागायची जमीन, काळ पाण्याखालची जमीन. काय रोज आला का तोच झाला, मारुती पुढे आला का रोज तोच झाला. माया बापानं 5 एकर जमीन घेतली, माया बापानं 5 एकर जमीन घेतली. काय भुका लागा. रावण कोण त्याच्यात डोक्यावर काँग्रेस झालं ना रे. कशाला भुकवणार तिकडे मर नाकारला काहीतरी कामाचे लावणार. आमच्या साधू संतांना जी गोष्ट सांगितली भुका करता नाही, भुकाय करता नाही, स्वतःच्या मूर्तिमंत जीवनामध्ये ती गोष्ट होण्याकरता देव पाहावया देव, 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 आपल्या जीवनात परिणाम येत नाही, आपण त्या रीतीनं करत नाही, आपल्यावर परिणाम होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये बऱ्याच त्रुटी राहून जातात, आणि त्या त्रुटी सद्गुरूंना काढत असतात. त्याचा दुपारी भाऊला सांगितलंय प्रवचनातून, बरेच महात्मांनी सांगितलं. महात्मा फोन केला का येत होता, आपण त्याच्या परिस्थितीचा विचार केला ते जेवण मिळले असेल का, त्याच्या खिशात आणा असेल का, आपण काही विचार नाही केला. फक्त या म्हणजे काय, बाबाला करीत होते, बाबाला करीत होते, मी काय करतो का, मी तर काहीतरी करायला पाहिजे ना. त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करायचं मी काहीतरी नाम चिंतन करा. लोक म्हणतात पूर्ण चमड्याच्या चपला जरी केला ना उपकार कोणा करून दिला आतापर्यंत. ऐकल्या तुम्ही पूर्ण काय नाही करायचं, चांबड्याच्या चपला करू नको, तू चांगलं नाम चिंतनात घासव करतो, घासला का तुझ्या ओशी तुला सद्गुरू करत. काही दिलं नाही तो आता सिद्ध महात्मा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, परिणाई गडरी सेवा काही परिणाई सत्य गुरुला कृपा मन केली पण परिणाई गडी त्याला नाही घडली. आपल्याला काय केलं, आपण काही स्त्रीला अडके हा काय केलं, काही नाही करू शकत. देवा सद्गुरु चुका फेडू शकत नाही. कृपादान केली संती कल्पांती ही सरेना. सद्गुरूनं जर तुमच्यावर कृपा केली ना मायबाप, कल्पापर्यंत तुम्हाला जन्म आणि मरणाचा फेरावा असणार. याच्याकरता नाथबाबा सांगतात, धन्य गुरु कृपा झाली, अहंता ममता जोडली, गालोनी अंजन डोळा लागिला स्वयं प्रकाश डोळा, बोधी बोधैले मन संकल्पासी नाही भिन्न. यथार्थ चौकश तुमच्या संत मायबापांची शिवा 3 चरणाचा भगवत तुमच्या पुढे ठेवला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका झाली असेल, मायबाप आमची तळमळच एक आहे, फक्त जगाला करावा हा आमचा उद्देश नाही, पण दौंडी द्यावा हा आमचा उद्देश. दौंडी व्हायला घेणं आहे का. आता आपल्या साथीची मिटिंग बसलेली आता नाही,
सावता बाबाच्या. डंग 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 डंग. ऐका हो ऐका, या वर्षीच्या सावता बाबाच्या सत्याची मीटिंग 4 वाजेला सावता मंगल कार्यालयात आहे. सगळ्यांनी या हो. ते द्यायचा देवदाम देवराज ज्याला यायचंय का त्याला बरं मी द्यायची का त्याला काय घे नाही का या नाही देते का तुम्हाला कीर्तन छोट्या जगात होता 5 मिनिटं झाले. आपल्या लासुरीच्या बस स्टँडवर आपण गेलो, गंगापूरच्या बस स्टँडवर गेलो. ते माझ्यासारखं मेंटल बस दिले ते काचीच्या मधून कसे आणि त्याच्या पुढे असं दाटो राहत ते भुकत राहत सकाळपासून तर दुपारवर भुकत राहत. 1 नंबरला लागलेली 80-85 नंबरची गाडी बजारवाड गेलो देवगाव रंगारी मार्गे बोरगाव मार्गे कन्नडला जात आहे. बरोबर. 2 नंबरला लागलेली गाडी छत्रपती संभाजीनगर ढोरेगाव मार्गे जात आहे. बरोबर. 64-65 नंबरची गाडी वैजापूर येवला मार्गे नाशिकला जात आहे. तू कोणाला भुकू राहिलो काय सारखं मिळतात तिथे रोज जाऊन बसेल ना त्याच्याकरता घेते त्याच्याकरता घेते. दौडी पिटे भावे तो खावे त्याला जायचंय का ते जाऊन आलं त्याला माहिती कोणतं गाव कधी गेलं. त्याला जायची गरज नाही, त्याला जायची गरज नाही. ज्याला जायचं त्याच्याकरता ते भुकले. एखादं नवर मेंटेन येऊन बसेला असं म्हटलं नवीन एखादं उगून चुकून वाडीतून आलेलं त्याला त्याच्या गावाला जायचं असं ना ते म्हणत राहतं ज्याला ज्या गावाला जायचं इच्छुक प्रवाशांनी बसा नकल जायचं तर डासान मरा त्याला काय केलंय का. तसं हे भुकणं आमचं काम, सांगणं आमचं काम आहे. समाज बदलणं नाही बदलू शकत. तुकोबराच्या ज्ञानोबराच्या काळात बदलला नाही. आमच्यासारख्या गोड जन्माचा पुण्याला कबन नाही बाप. तो चुकला असेल माझ्या वाणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते सर्व संतांचं आहे. जीवाच्या उद्धाराकरता आजचा दिवस आहे. आजचा दिवस तेवढ्या करत आहे. देव झोपला की नाही आता आपण देवाला झोपी लावून आलो नाही. आता जे पंढरपूरला गेले देव झोपला की नाही आता 4 महिने देव झोपला. देवशैली एकादशीला आषाढ शुद्ध एकादशीला देव झोपला आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव उठतो का नाही उठतो का नाही. तुम्ही येडायचे का मग देव जर कार्तिक शुद्ध एकादशीला उठतो आता देव झोपला. देव झोपल्यानंतर जर पहिला सण कोणता येत असेल आपल्या संस्कृतीमध्ये तर गुरुपौर्णिमा येतो. बघा गुरुपौर्णिमा एवढ्या करतात मी जरी 4 महिने झोपू राहिलो ना तू कोणाला तरी शरण जाय नाही तर नाश्त्याला जाय आमचं काय जाणार आहे. विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई
आरती होईल मग हे गुप्तपारायण महाराज आपल्याला दोन शब्द बोलणार आहे. हो, एक 5च मिनिटात आपण काही शेवटची चाल घेणार नाही. हरी त्या बोधाचा परिणाम नाथबाबा सांगतात. देह विदेह निरसली एका जनार्दनी धन्य केले. त्या देहाचा विसर जिवंत असताना पडतो बरं का. हो, देहाचा विसर 101% जिवंत असल्यावर पडतो, पण तो सद्गुरूचा बोध नव्हतो. म्हणून घालून अंजन डोळा दाविला प्रकार डोळा बोलून तुमच्या सर्व महात्म्यांनी जे एवढं योगदान केलं मायबा. दरवर्षी आपले सर्व साधक परिवार गावकरी हे एवढ्या मोठ्या उत्साहानं तुम्ही सर्व मदत करतात. म्हणून एवढा मोठा उत्साह करू शकतो. नाही तर आम्हाला काय नाही देवा, एकल्याचा खेळ नाही हा. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहे. असेच आशीर्वाद तुमचे आमच्यावर अखंड राहू. या सद्गुरूच्या माध्यमातून सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या माध्यमातून हा यज्ञ चालू आहे आणि त्यांच्याच कृपेनं चालू आहे. मी फक्त संताधारी पुत्रा झालो भोंकत त्यांच्या द्वारापर्यंत आलेलो, त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत देण्याचं काम मी करतो. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. काही चुकलं असेल, मायबाप साधक मायबापांनी असो, तुम्ही मरीज भक्तांनी असो, काही चुकलं असेल मला माफ करा, उदार अंतकरणाने माफ करा आणि आपल्या स्वस्वरूपापर्यंत जावं एवढीच आपण मागणी आपल्या सद्गुरूरायाकडे करू आणि झालेले पुष्प सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू. ज्ञानेश्वर माऊली
आणि